नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम्सला। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट नोव्हेंबर 2011 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील उर्वरित प्रश्नांचा। आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 42, न्यूनतम विक्री असलेल्या 3 देशांमधील एकत्रित विक्री हे एकूण विक्रीच्या किती टक्के आहे? पर्याय आहे ते 37.1, 40.0, 36.6, 35.1। तर याचं उत्तर आहे 35.1। 43 प्रश्न क्रमांकाचा प्रश्न, .tmp ही ट्रान्सिटिव्ह फाईल आहे, ट्रान्झिशनल फाईल आहे, टेम्पररी फाईल आहे, ट्रान्सफर फाईल आहे? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, टेम्पररी फाईल आहे। प्रश्न क्रमांक 44, ETH म्हणजे? पर्याय आहे उच्च शिक्षणासाठी संगणकाचा वापर, मुक्त शिक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी उपग्रहांचा वापर, शालेय शिक्षणासाठी नभोवाणीचा वापर? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, उच्च शिक्षणासाठी संगणकाचा वापर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45, ट्विटरचा वापर साधारणपणे यासाठी केला जातो? पर्याय आहे तर गुप्त माहितीचे आदानप्रदान, इलेक्ट्रॉनिक मेल, आंतरव्यक्ती संज्ञापन, मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापन? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, मोठ्या सामाजिक समूहाशी संज्ञापनासाठी ट्विटरचा वापर केला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, आभासी वर्गात पर्याय आहे शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते, शिक्षकाने वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असते, प्राचार्याचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असते, डी, अध्यापनाचे वर्गात प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक नसते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, संज्ञापनाची प्रक्रिया पूर्ण झाली असे केव्हा समजले जाते? पर्याय आहे जेव्हा विचाराचे संदेशात रूपांतर होते, जेव्हा संदेशाचे वहन होते, जेव्हा संदेशाचे वहन होते व तो स्वीकारला जातो, जेव्हा संदेशाचे वहन होते ते स्वीकारला जातो व त्यानुसार प्रत्याभरण होते? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जेव्हा संदेशाचे वहन होते। प्रश्न क्रमांक 48, सादरीकरणाच्या नियोजनावर पुढील घटकांचा प्रभाव पडू शकतो? घटक आहेत सहभागी व्यक्ती, परिस्थिती, उद्देश? पर्याय आहे केवळ 1 बरोबर आहे, केवळ 1 आणि 2 बरोबर आहेत, केवळ 1 आणि 3 बरोबर आहेत, वरील सर्व बरोबर आहेत? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, केवळ 1 आणि 3 बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 49, भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे? पर्याय आहे भूजलापासून निर्मित ऊर्जा, पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा, सागरपृष्ठाखालून वाहणाऱ्या सागरी प्रवाहापासून मिळणारी ऊर्जा, कोळसापासून मिळणारी ऊर्जा? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा। प्रश्न क्रमांक 50, हा वन्यजीव प्राणी 20व्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला? पर्याय आहे गंगेतील डॉल्फिन, महाकाय पांडा, 2 शिंगी भारतीय गेंडा, चिता? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, महाकाय पांडा हा वन्यजीव 20व्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, जागतिक तापमानवृद्धी मुख्यतः कशामुळे होते? पर्याय आहेत कार्बद्वीपातील वायूच्या प्रमाणात वाढ, प्राणवायूच्या प्रमाणात वाढ, नेत्रवायूच्या प्रमाणात वाढ, ओझोन वायूच्या प्रमाणात घट? तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कार्बद्वीपातील वायूच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जागतिक तापमानात वृद्धी होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, बॅरोमीटर कशाचे मापन करण्याचे वापर आहेत? पर्याय आहे वाऱ्याचा वेग, शरीराचे तापमान, रक्तदाब, वातावरणीय दाब? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।